शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी ऊसाला जे आहे ते माती लावायचं नियोजन करत आहेत. तर अशाच प्रकारचा हा जो काही प्लॉट आहे, तर हा फुले ऊस 15-0-12चा हा प्लॉट या ठिकाणी आंतरपीक पद्धती जी आहे ते कांद्याची केली होती आणि आता माती ह्यांनी लावली. तर बघा, माती लावली तिथलीनं जी काही अवजार असते, तर त्यानं सरी पाडायचं जे काही सिंगल सरी पाडायचं जे काही अवजार असते त्यानं ह्यांनी माती लावली. पण या ठिकाणी जर आपण बघितलं ना, तर माती अजिबात व्यवस्थित लागलेली नाही आहे. काय झालं आहे, बाजूला ही सगळा एवढाच फक्त भोद म्हणजे इकडची माती फक्त इथं सारल्या गेली आणि पलीकडची माती इकडं सारल्या गेली. पण आतमध्ये जे आहे ते सगळा खड्डा जो आहे तो हा पूर्ण भांग पडला आहे, म्हणजे पूर्ण सरी जी आहे ती आतमध्ये राहिलेली आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण माती जर लावली तर या ठिकाणी जे आहे ते हे सगळं जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते हे सगळं असंच रिकामं राहील. आणि हा जो काही वरंबा कॉम्पॅक्ट बनायला पाहिजे तर तो राहणार नाही. आणि त्याच्यामुळं पुढं पावसाळ्यात पाऊस चांगला पडला की हे सगळं मोकळं राहणार आणि हे ऊस जे आहे ते पडायला जे आहे ते सुरू होतात. आपलं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी होतं. दुसरा विषय, हार्वेस्टरच्या साहाय्यानं जर तोडणी करायची म्हटलं तर आपलं प्रचंड मोठं नुकसान. इथं बेट ते जे आहे जे खराब होतात, इथं माती व्यवस्थित लागलेली नाही, त्याच्यामुळं जे आहे ते पुढचे अडथळे सगळे येतात. सोबतच लेबरसुद्धा तोडणी करताना आता ही इकडं सगळं एवढा ही शीग लागलेली आहे आणि इथून तोडताना सुद्धा जे आहे ते वरून जे आहे ते तोडतात. मग विनाकारण आपल्याला खोडक्यासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. तर आता काय करायचं आहे आपल्याला की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर ही जी काही हा जो काही एवढा भोद जो काही तयार झालेला आहे तर हा इकडं चांगला दाबला पाहिजे. आणि ही सगळा भाग जो काही रिकामा राहिलेला आहे ह्या ऊसाच्या 2-2 कांड्या, म्हणजे कमीत कमी आता ऊसानं जे आहे ते 2-2, 3-3, 4-4 कांड्या जे आहे ते धरलेले आहेत. ह्याच्या आधी आपण व्हिडिओ दाखवलेले आहेत की ही जर भोद इथं चांगला गेला आणि हे 2-4 कांड्या जर ह्याच्यामध्ये जर चांगल्या व्यवस्थित जर गेल्या तर इथून सुद्धा मुळ्या ज्या आहेत ते नंतर फुटायला चालू होतात आणि त्यासुद्धा अन्न ग्रहण करायला मदत करतात, पाणी ग्रहण करायला मदत करतात. सोबत ह्या तयार झालेल्या ऊसाला जे आहे ते आधार द्यायचं जबरदस्त काम त्या करत असतात. तर त्याच्यामुळे जे आहे ते सर्व शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धती जर तुमचा असेल तर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लावा. आणि रिव्हर्स फॉरवर्ड रोटरच्या सहाय्यानं, ट्रॅक्टर चलित रिव्हर्स फॉरवर्ड रोटरच्या सहाय्यानं जे आहे ते माती उडवून जे आहे ते या ठिकाणी जे आधी पाणी द्या, रान आणखीन मोकळं होतं आहे. रान मोकळं, माती मोकळी झाल्याच्या नंतर पुन्हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटरनं जे आहे ते व्यवस्थित माती जे आहे ते तुम्ही ह्या ठिकाणी उडून ह्या सगळ्या बेचक्यामध्ये पडून हा पूर्ण वरंबा जो आहे तो पूर्णपणे भरला पाहिजे. अशा पद्धतीने जे मातीचं जे आहे ते लावायचं नियोजन त्या ठिकाणी करा. असं जर नियोजन केलं नाही तर आपलं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी हार्वेस्टिंगच्या वेळेस निश्चित होणार.